ठीक आहे राहू देत मी करते. बरं ठीक. ए भावा तू कर ना. मी करते. ए तुला मराठी सांगून कळत नाही काय? सांगितलं ना तू कर म्हणून कर. मी डॉक्टर आहे मी करते. कशी आजकाल लोक स्वतःला डॉक्टर समजतात. ए भावा त्या खरंच ए तू निघ चाल. एवढी चिडचिड करू नका. मला इथून पळून जावं असं वाटेल असा कुठलाही प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. तुमची शपथ. तुमची शपथ मी कधी खोटी घेईन का? का पण विश्वास नाहीये का माझ्या? दिवसात जखम बरी होईल. चला येते. एक मिनिट आपण सोडतो तुम्हाला. नाही नको उगीच तुम्हाला कशाला त्रास माझ्यामुळे. मी जाईन ना. इट्स ओके. आपण सांगितलं ना आपण सोडतो तुम्हाला. नाही नको मीच जाते. एकट्या कशा जाणार? आपण सोडतो. अरे बापरे माझी काळजी वाटते की काय तुम्हाला? नाही नाही काय गैरसमज करून घेऊ नका. आपण तुम्हाला इथे आणलं तर सोडण्याची पण जिम्मेदारी आपलीच आहे. आपण सोडतो तुम्हाला. ऍक्च्युली प्रॉब्लेम तुम्ही मला ओळखत पण नाही ना. तर एका अनोळखी बाई बरोबर तुम्हाला चार चौघात कोणी बघितलं तर तुम्हाला उगीच माझ्यामुळे प्रॉब्लेम नको असं मला वाटतं. माझं मी जाईन. आता काय कटकट आहे. चला. घाबरू नका मीच आहे कबीर. आणि हो मी आहे इथे. तेव्हा जरा जपून. तू इथे काय करतोय? काही नाही मगाशी एक महत्वाचा निरोप द्यायचा राहून गेला. आणि तुम्ही दोघे तुमच्या सुगंधी जखमेत एवढे गुंतले होतात की मलाच तुम्हाला डिस्टर्ब करावं असं नाही वाटलं. म्हणून मी आधीच इथे येऊन बसलो. देवा तुला आठवतंय तू मला सुचवलं होतंस की जेव्हा मला आवडणारी मुलगी माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल तेव्हा मी तिला तुम्हा दोघांना एकत्र भेटवीन. काय आठवतंय ना? असेल. तुला हेही आठवत नाही आता? पण मला चांगलं आठवतंय. आणि तेव्हा मी तुला तसं वचनही दिलं होतं. पण मध्येच असा काही गेम चेंजर आला आणि तुम्ही दोघंच वेगळे व्हायला निघाला. बट एनिवे
तर उद्या तोच प्लॅन आहे. मस्त सेलिब्रेशन करू आणि त्याच वेळी मी फॉर्मली माझ्या आई बाबांची आणि तिच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांशी राधाची ओळख करून दे. नाही, आपल्याला नाही जमणार, ते आपण बिझी आहोत. अरे बरं बाबा, सॉरी, तू अजून माझा बाबा झालेला नाही, पण माझा मित्र तर आहेस ना तू आता. अरे असं काय करतोस? आता आपण हॉटेलमध्ये शेक हँड केला ना मित्र म्हणून, तर हे विसरलास तू. आई आता हा बघा खूप विसरायला लागलाय. जाऊ देत कबीर, त्यांना नाही आवडत आहे मस्करी केलेली तर सोडून दे ना. बरं बाबा, सॉरी, पण देवा तुला माझा मित्र म्हणून तर उद्या यावंच लागेल, नाही तर तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. आपण बघू, जमलेच. अरे हवं तर मी तुझी ओळख माझा मित्र म्हणून करून देईन राधाशी, मग तर झालं. बघू. ते काही नाही देवा, मला माहित नाही, तुला उद्या यायचंय म्हणजे यायचंय. तू आता उगाच भाव खातोय. तसंही आपण सेलिब्रेशन करणारच आहोत. आपण म्हणजे आपण दोघं कबीर, आपण सेलिब्रेट करणारच आहोत. तर मग देवा तुझे गेस्ट म्हणून येतील. अँड इन दॅट केस तू राधाच्या आई वडिलांना पण इन्व्हाइट कर ना, त्यानिमित्ताने आमची ओळख पण होईल. देवा तुम्हाला काय वाटतं? नाही, ते ती राधा पण ना तिच्या आई वडिलांचा विषय काढला की असंच करते. ते काही नाही, उद्या काही झालं ना तरी मी तिला तिच्या आई वडिलांना बोलवायला सांगणार म्हणजे सांगणारच. मग बघू ते कसे नाही येत ते. आईच्या गावात उद्या जर खरंच असं झालं तर डॉलीबाईंना कळणार की आपणच राधाचा बाप आहे आणि आपण हे सगळं का करतो. वा व्हॉट अ सरप्राईज. सकाळी सकाळी लवकर इकडे. हो मॅम, ऍक्च्युली सॉरी आम्ही न सांगता इकडे आलो, पण कारण पण तसंच आहे. प्लीज प्लीज राधा, डोंट बी फॉर्मल. बसा. पिंकी पाणी आण. काय तुम्ही सकाळी सकाळी इकडे आलात? लेक्चर्स नाही आहेत ना, पण आज आम्ही सुट्टी घेतली. का? काय विशेष? मॅम ऍक्च्युली आमच्यासाठी आमचे पेरेंट्स जितके इम्पॉर्टंट आहेत ना, तितक्या तुम्ही आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहात. म्हणजे तुम्ही आणि स्नेहलता मॅमनी आमची खूप हेल्प केली. हो मॅम, म्हणूनच आम्हाला आमच्या आयुष्यातली महत्वाची गोष्ट तुमच्या सोबत सेलिब्रेट करायची आहे. एक डोंट टेल मी, तुम्ही डायरेक्ट लग्नाची पत्रिका घेऊन आला नाहीये ना घरात? पिंकी, त्या दोघांचं ठीक आहे, ते लाजतायत ते. तुझं काय? नाही, इकडे सगळेच लागतायत म्हटलं मी पण लाजून घेते. मॅम लग्नाची पत्रिका वगैरे नाही, आम्ही दोघं एकत्र आहोत ना, ही अनाउन्समेंट आम्हाला सगळ्यांसमोर करायची आहे. सो त्यासाठी एक छोटी पार्टी ऑर्गनाईज केली, त्याचंच इन्व्हिटेशन आहे. आय एम सो हॅपी फॉर यू. गॉड ब्लेस. पण मला करिअर वाईज तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे या रिलेशनशिपचा अभ्यासावर परिणाम होता कामा नये. काय मॅडम तुम्ही अभ्यास घेऊन बसलात, ते राहू दे. कबीर दादा मला नाही बोलवणार? तो पिंकी, तुला बोलवायची गरज आहे का? तू हक्काने यायचंस आणि तू पार्टी होस्ट करायचीस. नाही नाही, म्हणजे मलाही नाही जमणार. हवं तर ना मी ना पूर्ण पार्टी मॅनेज करेन, पण हे नाही जमणार. बरं ठीक आहे, तू होस्ट नको करू, तू मॅनेज कर पार्टी. बाय द वे, एक प्रॉब्लेम आहे. काय झालं मॅम? काही चुकलं का आमचं? खूपच चुकलंय. काय झालंय? व्हेन्यू काय आहे? माझी हॉस्टेलची रूम. रूल्स आणि रेग्युलेशन कॉलेजचे विसरलात का? बॉईज हॉस्टेल आहे. राधा कशा येणार? पिंकी, मी, बाकीचे सगळे. मॅम आता कबीर, तरी मी तुला सांगत होते आधीच परमिशन वगैरे घेऊन ठेव, पण नाही, तू ऐकलंच नाहीस. मॅम ऍक्च्युली आता सगळं प्लॅनिंग झालंय, सो
प्लीज, म्हणजे एका दिवसासाठी रूल्स अँड रेग्युलेशन अडजस्ट होऊ शकतात का? नो नो, मी रूल्स अँड रेग्युलेशन अजिबात ऍडजस्ट करणार नाही. मॅम हवं तर मी स्नेहलता मॅमशी जर बोललो. स्नेहलता मॅम, नो वे, त्या तर अजिबातच नाही करणार. प्लीज मग तुम्हीच काहीतरी करा ना. बिटवीन लॉकडाऊनच्या काळात तुम्ही दोघं माझ्याकडे किती महिने राहिला? ऑलमोस्ट 3 months. मला त्या 3 महिन्याचं ना रेंट हवंय. मॅम असं काय तुम्ही, म्हणजे मध्ये असं तुम्ही त्यांच्याकडनं भाडं घेणार का? म्हणजे असं नका करू. मुलं जॉबला पण जात नाही, ते कुठून पैसे आणणार ना? म्हणजे एक मिनिट, मी माझं बोलणं पूर्ण करू. काय? तर मला ना रेंट हवंय आणि ते रेंट मी वसूल करणार आहे. आणि ते रेंट म्हणजे ही पार्टी ह्याच घरात होणार. मॅम प्लीज तुम्ही असं. हो नको, नाही म्हणजे मी 1 सेकंडसाठी खरंच घाबरलो होतो. थँक्यू सो मच मॅम. ए कबीर, पण नको ना मॅम ना, कशाला उगाच त्रास. मॅम आम्ही कॅन्टीन मध्ये काहीतरी अरेंज करू ना. राधा, कॉलेजच्या कॅम्पस मध्येच पार्टीज अलाउड नाहीये. आणि तसंही मला रेंट हवंच आहे. काय पिंकी? हा, भाडं तर आम्ही घेणारच. पण स्नेहलता मॅमनी पण यायला हवं. हा, ते जरा कठीण आहे, कारण नाशिकला एक कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यासाठी त्या गेल्या आहेत आणि ते खूप महत्वाचं. ऍक्च्युली स्नेहलता मॅम आल्या असतं तर खरंच खूप मजा आली असती. मज्जा ना, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. पिंकी आहे ना, पिंकी असेल ना, बस सगळ्यांचे कसर भरून काढेल. हा, आपण ना खूप धमाल करूया. म्हणजे राधाताई, माझ्याकडे ना खूप सारे ड्रेस आहेत. असे ते मोठे असतात ना घागरावाले, तसे ड्रेस आहेत. 4-5 साड्या आहेत आणि माझ्याकडे ना नऊवारी पण आहे, यांनी दिलेली. मी नऊवारी नेसू का? म्हणजे छान दिसेल. हा पिंकी पिंकी पिंकी, हे जे फंक्शन आहे ना, हे राधाच आहे. तर एवढंच लक्षात ठेव तयार होताना, बस बाकी काही नाही. चला पिंकी, सगळ्यांचं तोंड गोड करा. नाही थांबतो, मी स्वतः शिरा बनवून आणते. मॅम नाही नको, हे कार्ड्स आहेत ना, अजून भरपूर लोकांना द्यायचे, तर मग आम्ही निघतो. आम्ही परत कधीतरी येऊ ना आरामात. 10 मिनिटं लागतील फक्त मला, बस. मॅम खरंच नको, आम्ही नेक्स्ट टाइम येऊ ना. यू शुअर? हो मॅम. बाय बाय बाय. कशी राहता होती म्हणून पाया नाही पडता आलं. बाय बाय. मॅमचा स्वभाव किती बदललाय ना. म्हणजे आधी नुसतं फ्रेंडशिप म्हटली तरी चिडायच्या, आणि आय मीन आज किती छान वागल्या त्या. असंच असतं ग, माणूस एकदा प्रेमात पडला ना की मग त्याला गंमत कळत. तू तर आधी अशीच होतीस ना. ए मी काही काय, आय मीन खरंच त्यांनी 3 महिने आपल्याला त्यांच्या घरी राहायला दिलं. रेंट वगैरे काही घेतलं नाही आणि आपली अगदी फॅमिली मेंबर सारखी काळजी घेतली. सगळं केलं. आणि आज पण बघ ना, त्यांनी पार्टीसाठी स्वतःचं घर ऑफर केलं. म्हणजे बघ ना, आजकाल एवढं कोण कोणासाठी करतं कबीर. मॅम जशा दिसतात ना त्या तशा नाही आहेत, आणि त्या जशा आहेत तसं दाखवत नाहीत. कधी कधी ना जे दिसतं ना तसं नसतं, पण ते तसं नसतं म्हणूनच ती गंमत असते. कबीर. राधा. ए हॅलो, आपण कुठे चाललोय? देवाकडे. एवढं सगळं होऊ नये, तुला जर त्या देवाशी रिलेशन ठेवायचे असतील ना तर तू जा. मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. राधा अगं असं कसं? हे बघ, हे सेलिब्रेशन ना आपल्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे ग, आणि मला वाटतं ते आपण देवासोबत शेअर करायला हवं. राधा अगं, मी त्याला प्रॉमिस केलं होतं ग की देवा जेव्हा त्याच्या प्रेमासोबत असेल ना तेव्हा मी त्याला आपल्या प्रेमाची ओळख करून देणार. काय? अगं मोनिका मॅम आणि देवा जेव्हा सोबत येतील ना तेव्हा मी त्यांना तुला इंट्रोड्यूस करून देणार होतो, असं मी प्रॉमिस केलं होतं ग त्यांना. आणि तरी मी जर नाही म्हणाले तर? राधा अगं, माझा आनंद ना तुझ्या सोबत आहे, पण जर तू तरी नाही म्हणालीस ना तर एक वेळ मी नाही भेटणार देवाला. कदाचित त्याला बोलवणारही नाही पार्टीला, पण मग मी त्या पार्टीत किती एन्जॉय करीन ना ते नाही सांगू शकत. राधा, आतापर्यंत ना माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये देवानी माझी खूप हेल्प केली आहे ग, आणि आता अशा आनंदाच्या क्षणी सेलिब्रेशनच्या वेळेला त्याला न बोलवणं ना मला नाही पटत. पण तुला अजूनही तसंच वाटत असेल ना तर
चल आपण जाऊया. एक मिनिट कबीर, इम्पॉसिबल आहेस तू. चल. म्हणूनच तर तू माझ्यावर प्रेम करतेस ना. एक मिनिट, पण मी फक्त अक्कालाच बोलवणार. बरं बाबा, चल चल. अरे हा ना, आलो ना. का पेटला एवढा तू? थांब जरा. सत्या येऊ का? अरे बस काय, या या ये. काय गुटर गुटर हा. नाही म्हणलं कॉफी शॉप, सिनेमा, गार्डन हे सगळं सोडून डायरेक्ट घरी. अक्का कुठे आहेत? आहे ना वरती. मी आलेच. हा आलं. बिझी झाला रे तू आजकाल, टाइम देत नाही, भेटत नाही आपल्याला. हा असं काही नाहीये रे. काय 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 एवढा सहजच काय आला? काही खास काय रे? हा, खासच कारण आहे. ते कळलं तर आपल्याला दोघे असे एकत्र आला ते. आता बोलवतो बाईला. देवाबाई ये, देवाबाई खाली ये. तू काय घे ना, थंडा गरम का बसतो तू आधी? देवाला येऊ दे. हा हा ये. अब आला. काय रे सत्या? अरे कबीर भाऊ, तू एकदम सकाळी सकाळी काय काय घेणार? कॉफी घेणार? काही नको, तू आधी हे घे. हे काय रे? हा? काय बोलते तू राधा? हा अगं, तुम्हाला आजकालच्या पोरांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही? अगं अक्के, प्लीज हळू बोल. मी तुला सांगणारच होते. सांगणार होती? कधी सांगणार होती? अगं, तुम्हाला काही वडीलधाऱ्यांचा मान बिन आहे की नाही? तुमचं तुम्हीच ठरवणार तर आई बाप काय करणार? तेव्हा काही मेजर इश्यू आहे का? मी एकदा जाऊन बघू. अरे नाही नाही नाही, तुला माहिती आहे ना आपली अक्का कशी आहे ते, आहे ना. अक्काचं ना प्रेम उतू चाललं असेल. तू काय घेतलं का नाहीस? सत्या जा ना, जा. कॉफी आणि काहीतरी. बस काही नकोय मला. मी काय म्हणतो, मी एकदा बघून येतो, म्हणजे अक्काचा जो काही प्रॉब्लेम आहे. काय नाही काय नाही. अक्का, अगं हे बघ, तू समजतेस असं काही नाहीये. असं काय नाही, मला शहाणपणा शिकवू नको. अगं, परस्पर लग्न ठरवते आणि आत्ता सांगायला येते. अगं, आमच्या काळात की नाही, नवरा बायको लग्न झाल्यावर थोबड बघायचंय. आम्ही काय मेलो काय? अगं अक्का, हे फक्त सेलिब्रेशन आहे. तू असं काहीच नाहीये. अरे, कालची पोरं तुम्ही 4 बुक काय शिकले तर स्वतः ठरून मोकळे झाले की मानलं तुझं आणि तुझ्या बापाचं पटत नाही. अगं, तू त्याला बापच मानत नाही. अक्का अक्का, प्लीज हळू बोल, प्लीज. अगं, पण मी जिवंत होते ना. अगं, तुझी आई गेल्यानंतर तुझं पालन पोषण केलं, किती खस्ता खाल्ला, त्याचा काय उपयोग झाला? सगळं वाया गेलं ना. तुझं तूच ठरवणार होती, तर आता हे तरी कशाला सांगतेस मला? अगं अक्का, प्लीज ना, प्लीज तू हळू बोल. एवढ्या मोठ्याने नको ओरडू, सगळ्यांना ऐकायला जाईल. अरे, तुम्हाला करायला डर नाही तर मला बोलायला काय? मी बोलणार, मला पाहिजे ते बोलणार. अगं, तू लग्न कर, सुखी राहा. त्याने मला वाईट वाटणार आहे का? हा, आपली मुलगी मार्गाला लागते हे बघून मला कुठल्या आईला वाईट वाटेल का? सांग ना, कुठल्या आईला वाईट वाटेल? तू साधा मला हे सुद्धा सांगितलं नाही की ह्या मुलाबरोबर लग्न करते. हे तरी सांगायचं होतं ना राधा. माझ्या मुलीचं लग्न हे मला कधी कळतं? तर सगळं झाल्यावर. अगं राधा, तू माझी एकुलती एक मुलगी आहे का? तुझं मला सगळं प्रेमानं करायचं होतं. तुला या हातानं नटवायचं होतं. या हातानं पहिली हळद लावायची होती. तुझ्या डोक्यावर पडणाऱ्या ज्या अक्षता आहेत ना, त्या मी स्वतः तयार करणार होती ग. किती किती स्वप्न बघितली होती राधा. पण तू एका फटक्यात फरक केलास मला. आज जर या जगात माझी आई असती ना, तर तिने मला समजून घेतलं असतं, माझं म्हणणं नीट ऐकून घेतलं असतं. पण या जगात आता माझं कोणीच नाहीये. तू एकटीच होतीस माझी हक्काची. पण नाही, तू पण माझं म्हणणं नीट ऐकून घेत नाहीयेस ना, मला समजून घेतेस. मी आता चालले. मी आता परत कधीच येणार नाही इथे. राधा, असं नको ग करू. हे बस. अगं, तुमच्या सगळ्यांची लाडकी आहे ना. मी हे जे काही बोलले ना, ते तुझ्यावरच्या प्रेमापोटीच बोलले ना राधा. अगं अक्का, पण कबीर पण आलाय माझ्या बरोबर आणि त्याला आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि तू एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करून बोलतेस, त्याने ऐकलं तर काय होईल? अगं, तू आधी तरी सांगायचं ना कबीर आलाय म्हणून. एवढ्या जोरात बोंबलले नसते. त्याने ऐकलं तर सगळी वाट लागेल. म्हणूनच मी तुला मगाचपासून सांगते, प्लीज हळू बोलते. ह्याच्याचसाठी. चल राधा, चल आपण खाली जाऊ. जावयाशी नीट वागलं पाहिजे. चल चल. सत्या,
गब्बर पांडे कुठे दिसत नाहीयेत? अरे पांडेची मोठी केस आहे ना कोर्टात, तर गब्बर आणि पांडे दोघे एकत्र गेलेत तिकडे. अच्छा, पण रात्री येतील ना ते? हा येतील, म्हणजे त्यांना यायला लेट होईल, पण आपण फोन करू ना त्यांना. अरे गब्बरला पार्टीचा कल्ला ना, आता धावत पळत येईल. या बघ आली. काय अक्का, कळला का नाही तुला गुड न्यूज? राधा, अक्का तुम्ही घरात सर्वात मोठे आहात, सो पहिलं काढ तुम्हाला. बघितलं किती गुणाचं आहे ते पोरग. त्या म्हशीकडे राहून पण चांगले संस्कार आहे याच्यावर. अक्का ते ठीक आहे, पण तुम्ही आज रात्री नक्की या. म्हणजे तुम्ही सगळेच या. जास्त काही मोठी नाहीये, छोटीशी पार्टी आहे, पण या नक्की. हो अक्का, तसंही तुमचं खूप प्रेम आहे माझ्या